58 धक्कादायक व्हिडिओ, 154 देशाचा प्रवास, 22 वर्षाची नौदलातली नोकरी आणि अवघ्या 15 वर्षात उभी केलेली तब्बल 200 कोटीची बेहिशोबी संपत्ती. एका बाजूला राज्याचे मोठे नेते आणि सनदी अधिकारी या भोंदूंच्या दरबारात हजेरी लावतात, तर दुसरीकडे महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतःच याच भोंदूबाबांच्या डोक्यावर छत्री धरतात आणि त्याची पाद्यपूजा करतात. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या हाय प्रोफाईल शोषण रॅकेटने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. यालाच महाराष्ट्राची इपिस्टिन फाईल म्हटलं जातं. खरातच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात, चाकणकरांचा हक्कलपट्टी वजा राजीनामाही घेण्यात आला. त्यामुळे या व्हिडिओत आज आपण कॅप्टन ते भोंदूबाबा असा प्रवास करणाऱ्या अशोक खरातची संपूर्ण कुंडली उलगडणार आहोत. एका निवृत्त अधिकाऱ्यानं एवढं प्रचंड नेटवर्क कसं उभारलं, 200 कोटीहून अधिक रुपयांची माया कशी जमवली, त्याच्याकडे सापडलेल्या तसल्या 58 व्हिडिओंचं रहस्य काय, वर्षभरापासून त्याला कोण वाचवत होतं आणि स्वतःला अतिशहाणा समजणारा हा भोंदू पोलिसांच्या जाळ्यात नेमका कसा अडकला, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर आणि मुद्देसूद समजून घेणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. कॅप्टन अशोक खरांची भोंदूगिरी समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या रहस्यमय भूतकाळात जावं लागेल. त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याची हिस्ट्री जाणून घेऊयात. 67 वर्षीय अशोक खरात हा मूळचा सिन्नर तालुक्यातील कराडवाडी इथला भूमिपुत्र आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गावातून अचानक गायब झाला. अनेक वर्षानंतर तो थेट मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून सर्वांसमोर प्रकटला. त्याने मर्चंट नेव्हीत तब्बल 22 वर्ष नोकरी केली. या 22 वर्षाच्या काळात त्याने जगातील 154 देशाचा प्रवास केला. या प्रवासामुळे तो बहुभाषिक बनला आणि वेगवेगळ्या देशातल्या धार्मिक चालीरीतींचा त्याने सखोल अभ्यास केला. निवृत्तीनंतर त्याने याच आंतरराष्ट्रीय अनुभवाचा आणि स्वतःच्या नावापुढे असलेल्या कॅप्टन या पदवीचा अत्यंत हुशारीने वापर केला. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू परिसरात त्यानं आपलं कार्यालय थाटलं आणि स्वतःला ब्रह्मांडशास्त्रज्ञ तसंच अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रस्थापित केलं. एखादा सुशिक्षित अधिकारी विज्ञानांचा आणि ग्रहाचा आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवतो, तेव्हा स्वतःला उच्चभ्रू लोकही म्हणून घेणारे लोकही त्याच्यावर सहज विश्वास ठेवतात. सुमारे 17 वर्षापूर्वी त्याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली. 13 ऑगस्ट 2009 रोजी श्री शिवनिका संस्थान ट्रस्टची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची पूर्ण रचना ही अंकशास्त्रावर आधारित आहे. मंदिराच्या कळसाची उंची, गाभारा, पायऱ्यांची संख्या या सर्व गोष्टी अंकशास्त्राचे निकष लावून बनवण्यात आले. खरातने हे मंदिर जाणीवपूर्वक अशा ठिकाणी उभारलं जिथं शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा राबता असतो. भाविकांच्या गाड्या ये जा करतात. या भोंदूगिरीच्या माध्यमातून त्यांना अवघ्या 15 वर्षाच्या काळात तब्बल 200 कोटी रुपयांची अफाट माया जमवली आहे. या संपत्तीमध्ये पाथर्डी परिसरातील 140 कोटी रुपयांची 20 एकर जमीन आणि नाशिक शहरातील 5 कोटींचा बंगला अशा मालमत्तांचा समावेश आहे. स्वतःला प्रॉपर्टी डीलर सांगून त्याने स्वतःच्या पत्नीच्या आणि मुलीच्या नावे मिरगाव, पाथर्डी आणि गवळण येथे 15 मोक्याचे भूखंड खरेदी केले. खरातच्या दरबारात केवळ सामान्य भक्त नव्हते, तर उपजिल्हाधिकारी आणि पोलीस उपाध्यक्ष दर्जाचे बडे अधिकारी प्रमोशन आणि चांगल्या पोस्टिंगसाठी येत असत. या महाराष्ट्रद्रोही अधिकाऱ्यांनी खरातला गुरुदक्षिणा म्हणून रोख रक्कम दिली नाही, तर स्वतःच्या बायकांना खरातच्या बायकोसोबत जमिनीच्या व्यवहारात सामायिक भागीदार बनवल्याचंही समोर आले. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांना लबाडण्याचा हा प्रकार आहे. या भोंदूंची मजल फक्त अधिकाऱ्यापर्यंत नाही, तर त्याचे राजकीय कनेक्शन दिल्लीपर्यंत होतं. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही त्याच्या एका बैठकीचे फोटो समोर आलेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे अशा मातब्बर नेत्यासोबत त्याचे फोटो आहेत. याशिवाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार निलेश लंके आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशा अनेकांसोबत या भोंदूंची जवळीक असल्याचे समोर आले. यावरून त्याचा राजकीय प्रभावही स्पष्ट होतो. डोनाल्ड ट्रम्प पासून ते बिल गेट्स पर्यंत जगभरातले बडे राजकारणी, उद्योगपती यांना लहान लहान मुली पुरवण्याचं रॅकेट जेफ्री इपिस्टन हा विकृत माणूस अमेरिकेत चालवायचा, त्याचे व्हिडिओ बनवायचा, याचाच भांडाफोड झाला आणि त्याला आता इपिस्टिन फाईल म्हटलं जाते. तसंच भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यालाही इपिस्टिन फाईल म्हटलं जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये एक 28 वर्षीय विवाहित महिला तिच्या अडचणी सोडवण्यासाठी खरातकडे आली. खरातने मंत्रतंत्राच्या माध्यमातून तिचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने तिला वारंवार कार्यालयात बोलवलं
आणि पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. संमोहनाचा वापर करून त्याने तिचे मानसिक खच्चीकरण केलं. शारीरिक संबंधास नकार दिल्यास पतीचा मृत्यू होईल अशी भयंकर भीती तिच्या मनात निर्माण केली आणि नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या काळात खरातने तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केले. इथे सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे खबरदार पुढारी या शिर्डीतील स्थानिक वर्तमानपत्राने वर्षभरापूर्वीच या भोंदू बाबाचे सर्व काळे कारनामे पुराव्यासह उघड केले होते. पण त्यावेळी खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या बड्या नेत्यांनी आणि जमिनीच्या व्यवहारात गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी यंत्रणावर प्रचंड दबाव आणला. पत्रकार आणि संपादक दत्तात्रय खेमनार यांनाच माफीनामा द्यायला लावला. यामुळे भोंदू बाबा सही सलामत सुटलं. आज या प्रकरणाला सर्वात मोठं वळण मिळालं ते पोलिसांना सापडलेले एका पेनड्राईव्हमुळे. या पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून हे त्याचे ब्लॅकमेलिंगचे हत्यार होतं. या 58 व्हिडिओमध्ये राजकीय मंडळीसह नामांकित महिलांचाही शोषण झाल्याची दाट शक्यता आहे. पोलिसांना त्यांच्या मिरगावच्या फार्म हाऊसवर एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं सापडली. विशेष म्हणजे ज्या फार्म हाऊसवर ही कारवाई झाली तिथे केवळ अतिमहत्वाच्या आणि हाय प्रोफाईल लोकांनाच एंट्री होती. कोठडीत असतानाही हा बाबा रात्रभर मौनव्रत धरून अंकगणिताची मांडणी करत होता. यावरून तो किती निर्ढावलेला गुन्हेगार हे दिसून येतं. या प्रकरणातील सर्वात वादग्रस्त भाग म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सहभाग. त्या केवळ खरातच्या ट्रस्टच्या विश्वस्त नाहीत, तर त्या खरातला आपला गुरु मानून गुरुपौर्णिमेला न चुकता उपस्थित राहायच्या. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चाकणकर खरातच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचं आणि त्यांची पाद्यपूजा करत असल्याचे दिसतंय. महिला आयोगाचं काम महिलांचं रक्षण करणं आहे आणि त्याच आयोगाच्या अध्यक्षा शोषणकर्त्याची पाद्यपूजा करतात. यावरूनच चाकणकरावर चोफेर टीका सुरू झाल्यानं सरकार अडचणीत आलं. त्यामुळे शुक्रवारी रात्री चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला. दुसरीकडे खरातवर गुन्हा दाखल होताच रातोरात मंदिराच्या बाहेर असलेल्या संचालक मंडळाचा फलक गायब करण्यात आला. हा थेट पुरावे नष्ट करण्याचाच प्रयत्न होता. आता आपण पाहूया की एवढा मोठा राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त असलेला हा भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात नेमका कसा सापडला. ही कहाणी एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे. वरपर्यंत हात पोहोचलेला खरात स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजायचा. 29 डिसेंबर 2025 रोजी स्वतः खरातनेच वावी पोलीस ठाण्यात जाऊन राजेंद्र जासूद आणि दिनेश परब या दोघांविरुद्ध 5 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार दिली. हे दोघं महिलांचे फोटो पाठवून मला ब्लॅकमेल करत असल्याचा खरातचा दावा होता. स्वतः फिर्यादी तक्रारदार बनलं की सही सलामत सुट असा खरातचा इरादा होता, पण त्याचाच डाव त्याच्यावर उलटला. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी 2 आठवड्यापूर्वीच अत्यंत गोपनीय पद्धतीनं धागेदोरे शोधायला सुरुवात केली. त्यानंतर 12 मार्च 2026 रोजी शिर्डीत एका युवतीने खरातचा शिष्य नीरज जाधव याच्या विरोधात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामुळे पोलिसांच्या हातात भक्कम धागेदोरे लागले. लगेचच दुसऱ्या दिवशी 13 मार्चला राज्याच्या गृह मंत्रालयातून सूत्र हल्ली आणि या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. 17 मार्चची रात्र संपत असतानाच 12च्या आधी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ज्या खरातनं स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी 29 डिसेंबरला खंडणीची तक्रार केली होती, तोच खरात अवघ्या 2.5 महिन्यात पोलिसांच्या तपासात उघडा पडला. त्याचे 58 व्हिडिओ समोर आले आणि स्वतः फिर्यादी असलेला माणूस या अत्यंत गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून गजाआड झाला. कॅप्टन अशोक खरातचे हे प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राची किती वेगाने अधोगती सुरू आहे हेच अधोरेखित करतं. तसंच धर्माचा वापर करून हे महाराष्ट्राला लुबाडण्याच्या या प्रकाराचे धागेदोरे किती वरपर्यंत पोहोचलेत हेही स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं? निवळ चाकणकरांचा राजीनामा घेतल्यानं अशोक खरातांचं सत्य समोर येईल की संपूर्ण प्रकारावर पांघरून घालण्यासाठी केलेला हा प्रकार आहे? खरातला कोण वाचवतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सविस्तर आणि अचूक माहितीसाठी टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर लगेच सबस्क्राईब करा.